नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाण्याच्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाणारी मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत. पाण्यासाठी दोघींची झुंबड उडाली आहे भांडणाची. भांडणामध्ये ते एकमेकांना चावे घेत आहेत, एकमेकांना डसत आहेत, मारत आहेत, केस ओढत आहेत. एकीची तर साडीसुद्धा फेटली, नुसत्या परकारा बोलक्यावर सुद्धा ती आहे. आणि मग हे सगळं भांडण सुरू असताना तिथला नंदू आळशी त्या बायांना भांडण पाहणाऱ्या बायांना म्हणतोय, तुम्ही शहाण्या असो त्या बाया, असं काय नुसतं बघताय, त्या भांडण सोडवा असं ते सांगायला लागतात. आणि तितक्यामध्ये मग ते 4-6 बाया येतात पुढे, पदर खोसून पुढे आलेल्या, आणि झोंबी जी आहे ती पुन्हा एकदम अशी वाढल्यासारखी आपल्याला झालेली दिसून येते आहे. बायकांचा घोळकाचा हुआ इकडचा तिकडं तिकडचा इकडं असं नुसतं हेलकावूच लागला. कारण काय, भांडणं सुरू झाले त्यांचे. भांडणामध्ये ही तिकडे पार पळत दाबत असेल, बायका तिकडे, पुन्हा तिकडे दाबत असेल, बायका पुन्हा इकडे, असं ते सुरू झालं. आणि बऱ्याच ओढाताडीच्या नंतर बायकांनी दोघींना एकमेकीतून वेगळं केलं. मग कोणीतरी ताराच्या अंगावर टाकली साडी तिला आणि गुरफटून घेतलं. ती खाली बसून हेल काढून म्हणजे रडत होती, जोरजोरामध्ये तालासुरात अशी रडत होती. तिचा भेसूर आवाज ऐकणाऱ्याच्या काळजावरती वरखडा उमटवत होता. आणि साहजिक आहे ना, इज्जत एवढ्या माणसासमोर निघणं म्हणजे. तेवढ्यात हात घ्यायच्या वेळी इकडे हातपंप सुरूच, कोणतरी दांडा मारत आपलं भांडं भरून घेतच होतं. काय भयानक मारामाऱ्या करतात पोट्ट्या बी, असं परतून जाताना राघोजी तिथून म्हणाल. मारामाऱ्या काय नव्या नवाळीच्या आहेत का? अरे पाण्यासाठी, हुकलेल्या नंबरासाठी, नाही तर मग जुनी दुश्मनी काढायसाठी. पण काही नवल वाटून घ्यायचं नाही. असंच होणार आहे. माणुसकी नामशून्य राहणार आहे. कापून काढायला लागला माणूस माणसाला कुठे बी. काऊन की आता जनपतच तेवढी वाढायला लागली. आता तू मला सांग, तू काय समजा आपल्या घरात एकच लेकरू असलं तर ते भांडण करते का? कोणाच संग करणार आहे? अरे सावली संग त्याच्या, ते चुपचाप खेळत राहते दगडगोट्या संग. पण त्याच घरात जर 2 पोरं असू दे, काय कसे भांडतात एकमेकाच्या हातातल्या गारगोट्यासाठी, धांड्याच्या त्या टिपरीसाठी. भरीतभर 10-12 पोरं असले तर मच्छी बाजारच होय मग. आणि इथे तर या धरणी मातेवर कदबारा मावून नाही राहिला. ते मारामाऱ्या करणार नाही तर काय एकमेकाच्या आहे हिसकून घ्यायसाठी नाही करणार तर कशासाठी करणार? अरे पण ह्या बाया होत्या ना, बाईच्या जातीला शोभते का असं रस्त्यावर भांडायला, मारामाऱ्या करायला? असं बोलताना राघोजीला बाईची जात म्हटलं स्वतःची बायकोच आठ. आणि आपल्याशी घरामध्ये पदी भांडणारी बायको राघोजीला आठ. येळप्रसंग, वाईट वेळप्रसंग करून घेऊन राहिला त्याच्याकडून हे समज, त्याने काही इलाज नाही. बोलता बोलता नंदू आळशीचं घर आलं, आपल्या घरात निघून गेला. राघोजी एकटाच उरला. त्याला एकाकी उदास वाटायला लागलं. उदासीच्या वेटुळाने त्याच्या मनाला अगदी वेढवून घातलं. तो आपल्या दारात आला आणि तेव्हा बघतो तर काय, रामकोल दारामध्ये बसलेलीच, अगदी फतकल मांडून बसलेली, दात ती कोरत अशी होती. दाताच्या फटीत अडकून पडलेलं ते कोरून काढून ते थुंकत होती. मटण खाल्लं होतं, दातातलं मांस दाताच्या खिलीतून अडकून पडलं होतं. रिकामपणाचं ती उपसून टाकत होती. तिच्यावर पाहताना मनात विचारायला, आता चांगलीच काटा मारल्यासारखी दिसते. वावरा शिवरा जायचं काम नाही, पोराची कमाई सुरू आहे, चोपडं चापडं खायला भेटते, चांगली मासाळून राहील. गावरान जेवारीला रासायनिक खत दिल्यावर झालं. तो तिच्याकडे गेलाच नाही. त्याचं सगळं अंग घामाने चिकचिक ओलं झालं. एक प्रकारची कचकच त्याला अशी अंगाला जाणवत होती. अंगाला खाज सुटल्यासारखं त्याला वाटत होतं. हातपाय तोंड सगळं खंगाळून धुवून काढावं किंवा आंघोळ करावी असं त्याला वाटत होतं. म्हणून तो राजनावर गेला. राजनात दाबडूब पाणी, त्याने तवली भरून पाणी घेतलं आणि दगडावर उभा राहून खळखळून हातपाय धुवायला लागला. तर दारात बसलेली रामकोर एकदम गरजाव तशी गरजली. वर्षे, आपल्या बापाला सांग, पाणी कमी सांडलवण म्हणा, पाण्याने सोन्याचं मोल आहे आमच्या जमान्यात. माझं लेकरू कोसावरून पाणी आणून राहिलंय. मी म्हणते आपल्याला काही नेट पडला नाही तर दुसऱ्या जीवावर टेक करू नये माणसानं. हटवला राघोजीला, एवढं पाणी सांडतोय म्हणून. पण बोलायचं मुलीला, ठोले राघोजी. तिचं बोलणं ऐकलं, त्याच्या काळजामध्ये आगच भडकली. वाटलं हातातली तवली घेऊन तिच्या अंगावरती फेकून मारावी, पण राग थोपवून धरला. रागात तवली राजनाच्या ओट्यावर आपटून तो रिकामा झाला. इकडचा राग तिकडं आणि रिकामा. नेसल्या धोत्राच्या सोग्याला आपल्यासारखा हात तोंड पुसू लागला.
तर एकदम आठवण झाली तर की गोठ्यात पाहिलं बैल नव्हते. गेली वाटतं पुन्हा बबने घेऊन. करतील एकाचं माझ्या बैलाचं चकनाचूर. मायमियाच्या बैल म्हणजे माझ्या काळजाचे तुकडे. त्याने खाऊपी घालून मी सट सुधरवलं आणि हा सपूत सोन्यासारखा माझ्या बैलाची माती करायला लागला. कसं करावं? का जावं बैल घेऊन दुसऱ्या राष्ट्रात पळून? पण जावं तर कुठे जावं विचारानं तो पोकळ झाला. देवा परमेश्वरा, निदान माझ्या बैलासाठी तरी एकदा भळभळ आभाळ फुटू दे, नदी नाले एक होऊ दे, पण हा पाण्याचा खडा कमी कर रे बापा. राजा कसं तळ हाताच्या फोडावानी सांभाळलं मी माझ्या मुरल्याचे बिलाले. संध्या गावातच का इकडच्या टापूत ती एक नंबरचे बैल म्हणून ओळखले जातात. त्याच्यावर लगेच दिवसाच्या 5-5 खेपा करायला लागला बघण्या. एवढा नेट पडला तर दगुड बी फुटून जाते. ते तर त्या हाड्या मासाचे बैल आहेत माझे. ते फिराचा चढ किती उरावर येते आणि किती बैल मोडले असतात आजपर्यंत तिथं. आता लोक किती ट्रॅक्टर उठून कानवले झाले आहेत आपल्या डोळ्या देखत. म्हणूनच देवराव बापू आणि गणेशराव बापू बी फक्त 2-2 ड्रामच पाणी आणतात, ट्रॅक्टर असून मशीन खराब होऊ नये म्हणून. आणि सुपूत आपला निर्हात चळी पडल्यावानी करायला लागला. दुःख मांडलंय, बैलावरचं प्रेमही व्यक्त केलंय. भौतिक सुखापायी आपल्या मुलगा बैलावर कसा छळ करतोय तेही तो मांडतो आहे. हतबल झालेला आहे आणि एकदम चिराचा चढून गेल्यासारखे त्याचे पायच भरून आले. त्यालाच भारी वाटायला लागले. तो तसाच जड चालत कडवा ठेवायच्या खोलीकडे गेला तर खोलीत कडव्याची एकही पेंडी नाही. आता हे धर्मावाण्याचं पुन्हा वावरात गाडी घेऊन जाणार, उपाशी तपाशी बैल वावराला दामटत नेणार. त्याच्यापेक्षा आपणच गुळाचा कडबा घेऊन जाऊ भाराभर, तेवढाच बैलात त्रास वाचल. आतल्या वाड्यातून भारा बांधण्यासाठी त्यानं कासरा आणा असा विचार मनात आला त्याच्या. आणि तो घरात जरा निघाला. दारात बसून रामपूर होतीच दात करीत बसलेली. त्याच्याकडे एखादी म्हैस कशी आता एखाद्या माणसाला मारायचंय अशी मारक्या म्हशीसारखी पाहत होती. ही सकाळच्या भांडणाचा वनवा तिच्या तोंडावर भगभगत सकाळी मारलं म्हणजे गालामध्ये बारक्या म्हशीसारखी पाहायला लागली. त्याने तिचे डोळे चुकवले, कारण भिला नाही तर भांडण नको होतं म्हणून. खाली पाहून घरात जायला लागला तर डोळ्यांना खालच्या भुईवर त्याला काहीतरी दिसलं वळ बोलताना. तर त्याच्या नकळत वाकून त्यांनी हाती घेतलं तर काळ्या मुंग्या त्याच्यावर तरतर चढून आल्या. बायकोने दात करून लांब मासाचा दोरा दाता फुटून बाहेर फेकला होता. त्याला मुंग्या लागल्या होत्या. तेच त्याने हाती घेतलं. लक्षात झाल्यावर त्याने एकदम हात झटकला. मनातल्या मनामध्ये खजील झाला, काय घेतलं आपण हातामध्ये, काय घेतलं असं त्याला वाटायला लागलेलं. तिला ओलांडून तो आत गेला तर नव्या पंख्याच्या हवेमध्ये मुलगी वर्षा झोपलेली. परवा दिवशीच बबन आणलेला. इकडचा तिकडे मान वळून सारख्या घरांना तो हवा पिकायलेला. आपण जरा तरी पंख्याची हवा खावी असं मनात आलं. तो भिंतीचा आधार घेतला आणि पोचेवर तिथं बसला. हवागार त्याला लागायला लागली. तसा त्याच्या अंगातून घामाती जिरत गेला. बसल्या बसल्या ते डोळे असे जडावले. म्हणून त्याने पोत्यावरती अंग असं घसरून दिलं आणि झोपला. स्वप्न पडलं. काय समदा आभाळ काळ्या मुचूक ढगानं भरून आले. गारेगार अशी हवा सुटलेली. झाडं झुडं अशी भेल कांडायला लागलेली. आपण वखरासाठी वावरात गेलो तर आभाळ फुटून पिसरसारखं धो बरसायला लागलेलं. पायाखालून वगळ पडायला लागलं. बांधीत पाणी, वगळीत पाणी, नाल्यात पाणी, समतीकडं पाणीच पाणी. आपण अशाच पाण्यात वखर सोडला. गाडी झुकली. गावाकडे वापस यायला लागलो तर गावाखेरच्या आडव्या नाल्यामध्ये सुद्धा महामूर प्रचंड असं पाणी, कमरीत कापूर. या पुरातून तर आपले मुरल्या छबिला येऊ गाडी ओढून नेतात. लय गेलो आपण अशा पुरातून. हॅट छबिल्या, हॅट मुरल्या. अरे बाप रे बाप, केवढा लोंढा आला आहे नायल्याले दगडीच्या माळाकडून. अरे 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 आपली गाडी हेलपाटली, वाहत चालली. आपल्या हाती झुडूप. त्याला धरून आपण वर आलो. पण आपले बैल कुठे गेले? मुरल्या कुठे आहे? छबिल्या कुठे आहे? अरे माय बैल कुठे गेले रे बाप्पा? पुरात वाहून छबिल्या मुरल्या, छबिल्या मुरल्या असं जोरजोरात ओरडायला लागला. तशी वर्षा हळून जागा करू लागली. त्याला जाग आली. भेदरला होता. सगळ्या अंगाला आदरून घाम आला होता. वर्षा ती पुसत होती. काहून ओरडले तुम्ही? काय सपन पडलं विचारित होती. तो काहीच बोलला नाही. घाबरल्या चेहऱ्याने आजूबाजूला पाहू लागला. तसाच उठून बाहेर आला. बाहेरच्या राखली उन्हाने त्याच्या डोक्याला चावा घेतला. डोळे मिचमिच झाले. सगळं लक्षात आलं. तरी काळजातली बारीक धडधड त्यालाच जाणवत होती. तो मागच्या अंगणातल्या वाड्यात आला. चारा आणण्यासाठी दोर घेतला आणि बाहेर आला. लिंबाच सावलीमध्ये बाहेर रामकोर बसली. शेजारी बायका गप्पा टप्पा मारत होती. तो थकल्यासारखा चालत.
डोक्यात अजूनही स्वप्नातलं भणभणत आणि एक विचित्र प्रकारची हुरहुर काळीच कुरतडून चाललेली होती. बघा, सज्जन आहे, बैलावरती प्रेम करणारा आहे, तसंच त्याच प्रकारे सगळ्या सृष्टीवर त्याला स्वप्नही पाण्याचंच पडलेलं. पाऊस असावा असं वाटणारा, सगळ्याचं भलं व्हावं असं वाटणारा हा राघोजी शेवाळे या इथे आपल्याला दिसून येतो आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. इथे आपण थांबूया.